भाऊ, भारतीय जनता पार्टीने आपल्याला जबाबदारी दिली आहे. नागपूर काटोलचं अध्यक्षपद आपल्याला मिळालं. काय सांगाल? मला पक्षाने नागपूर ग्रामीण काटोल जिल्ह्याची काटोल, हिंगणा आणि सावनेर मतदारसंघाची अध्यक्ष म्हणून मला त्या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब, आदरणीय केंद्रीय मंत्री गडकरी साहेब, त्याचप्रमाणे सुधाकरजी कोहळे साहेब, तसेच आदरणीय आशिष बाबू देशमुख, आदरणीय चरणसिंगजी ठाकूर, आदरणीय समीरजी मेघे आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी, आदरणीय डॉक्टर राजूजी पोद्दार साहेब, या सर्व नेत्यांनी माझ्यावर जी काटोल जिल्ह्याची जी अध्यक्षपदाची जी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे, मी सर्वांच्या संमतीने ही यशस्वीरित्या पक्ष बांधणीच्या दृष्टिकोनातून आणि पक्ष मजबूतीकरणाच्या दृष्टिकोनातून, संघटनेच्या दृष्टिकोनातून मी सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न करेन. येणाऱ्या निवडणुका जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, नगरपंचायत पाहता तिन्ही विधानसभा खूप मोठ्या आहेत आणि या विधानसभेमध्ये आपला यावेळेस भारतीय जनता पार्टीचा कसं जोर राहील आणि काय रणनीती राहील? तिन्ही विधानसभामध्ये आमचे सर्व जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती असो किंवा नगर परिषद असो, आमचे सर्व उमेदवार त्या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी निवडून येणार आहे. आणि भविष्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे, ग्रामपंचायत आहे, ह्या सर्व आम्ही निवडून आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. कारण की सर्व जनतेचा काँग्रेस पक्षावर विश्वास उडालेला आहे आणि ज्यांच्याकडे विकासाचं व्हिजन आहे, भारतीय जनता पार्टीकडे महायुतीचं आमचं जे सरकार आहे, ज्यांच्याकडे विकासाचं विजन आहे, सर्वसामान्यांचा ज्या काही अडीअडचणी आहेत, ज्या काही योजना आहे, ह्या सर्वसामान्य लोकांपर्यंत आम्ही नेहमी पोहोचण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि त्या माध्यमातून संघटन कसं जास्तीत जास्त संघटन बळकट कसं होईल, आम्ही त्याचा निश्चितपणे प्रामाणिकपणे आपण प्रयत्न करू. यावेळच्या निवडणुकीला काँग्रेस वर्सेस भाजपा असं राहणार आहे की त्याचं आपलं काय? या जिल्ह्यामध्ये काँग्रेस संपलेली आहे आणि आमचं महायुतीचं सरकार निश्चितच या जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवेल, पंचायत समितीवर झेंडा फडकवेल आणि स्थानिक स्वराज्य संस्था जेवढ्या काही निवडणुका आहे आणि नगर परिषदच्या ज्या निवडणुका आहे, या सर्वच्या सर्व आम्ही त्या ठिकाणी 100% जिंकणार आहोत. आणि सर्वांच्या आमचे नेते मंडळीच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये जे आमचे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी पक्षासाठी काम करीन, एवढं या ठिकाणी सांगतो. अखेर आपलं जनतेला, आपल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना काय संदेश आहे? मी या माध्यमातून सर्वांना एकच संदेश, मी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करेन आणि माझ्यावर जी जबाबदारी वरिष्ठ नेत्यांनी जी टाकलेली आहे, त्याला मी कदापि तडा जाऊ देणार नाही.